जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांचा 50वा वाढदिवस यांच्या कंधार निवासी स्थानीय मोठ्या आनंदात भोसीकर परिवारावर प्रेम करणारे राजकीय नेते, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, आपल्या विविध संस्थेचे कर्मचारी तथा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी भोसीकर यांच्या निवासी स्थानीय येऊन आनंदाने व मोठ्या थाटात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आपण पाहू शकता कंधार नगरीचे नगरसेवक प्रतिनिधी शेख आसेफ व लोहानगरीचे नूतन नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी प्राचार्य राजेंद्र भोसीकर व संजय भोसीकर यांना खारी खोबऱ्याचे हार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तथा भोसीकर यांचे कंधार परिसरातील विविध गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। मानसपुरी येथे वाढदिवस साजरा करताना भोसीकर हे दिसत आहेत। वाढदिवसानिमित्त जनतेचे मत लाईव्हशी बोलताना संजय भोसीकर यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व येणारा काळ हा निवडणुकीचा आहे। केंद्रात आणि राज्यात हे काँग्रेसचे सरकार येणार आहे असा विश्वास भोसीकर यांनी व्यक्त केला व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेच होतील। जर लोहा कंधार मतदारसंघात अशोक चव्हाण यांनी आम्हाला संधी दिली तर मी नक्कीच काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास सज्ज आहे व हाच माझा संकल्प आहे असे वाढदिवसानिमित्त संजय भोसीकर यांनी जनतेचे मत लाईव्हशी बोलताना व्यक्त केले। आज आपण भोसीकर परिवाराच्या घरी आहोत। गेल्या जवळपास बऱ्याच वर्षापासून भोसीकर घराणे हे राजकीय पायंडा चालवत आहे। जिल्ह्याचे सरचिटणीस संजय भोसीकर साहेब आज आपल्यासोबत आहेत। साहेब, आज वाढदिवसानिमित्त जवळपास अर्धशतक तुम्ही पार केलात। आजच्या दिवशी काय संकल्प असणार आहे वाढदिवसाच्या निमित्त? आज माझा 30 डिसेंबर आज माझा 50वा वाढदिवस। आजच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासून मला शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी मतदारसंघातील संबंध नांदेड जिल्ह्यातून कार्यकर्ते, मित्रमंडळी, ज्येष्ठ मंडळी, आमचे वरिष्ठ नेते सर्वांच्या भरपूर अशा शुभेच्छा या ठिकाणी आज मला मिळाल्या। खरोखरच मी स्वतःला धन्य समजतो। कुठल्याही प्रकारची सूचना किंवा जाहिरातबाजी नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून असेल, शहरातून असेल, खूप सर्वांनी मला आशीर्वादरूपी शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो की आजच्या माझ्या वाढदिवसाच्या महत्त्वपूर्ण वाढदिवसाच्या दिवशी मला सर्वांनी शुभेच्छा दिल्या। येणारं वर्ष 31 तारखेच्या नंतर 1 तारखेपासून 2019 नूतन वर्ष सुरुवात होत आहे आणि या नूतन वर्षाच्या मी कंधार लोहा मतदारसंघातील सर्व जनतेला भोसीकर परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। येणारं वर्ष हे सर्व ग्रामीण भागातील जनता असेल, आमचे सर्व कार्यकर्ते असतील, सर्वांच्या दृष्टीने सुखसमृद्धीचं जावो हीच या ठिकाणी माझी कामना असेल। माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक संकल्प असा राहील, येणारं वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे। मार्च एप्रिलमध्ये लोकसभा होतील आणि त्यानंतर 4 महिन्याच्या नंतर विधानसभेची निवडणूक पण लागणारच आहे। येणारं सरकार निश्चित केंद्रात आणि राज्यात हे काँग्रेस पक्षाचं सरकार राहणार आहे, याच्याबद्दल कुठलंही दुमत आज राहिलेलं नाही। गेल्या टप्प्यातील झालेल्या 5 राज्याच्या निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले की जनतेला आता देशामध्ये, राज्यामध्ये बदल हवा आहे आणि त्याच अनुषंगानं देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितच बदल होणार आहे। आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब येणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निश्चितच होतील असा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे। आणि आजच्या वाढदिवसाच्या दिनी आपल्याला एकच सांगू इच्छितो,
काँग्रेस पक्षाच्या वतीनं जर कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातून मला जर संधी दिली तर निश्चितच विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढवणार, हाच माझा संकल्प आहे. बस, धन्यवाद. आभारी आहे.